फक्त 3 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. डिसेंबर 2025. इराणची राजधानी तेहरानमध्ये लाखो लोक रस्त्यावर जमले होते. ते सगळे एका व्यक्तीविरुद्ध आंदोलन करत होते. ही व्यक्ती इराणवरती तब्बल 37 वर्षांपासून राज्य करत होती. पण आता इराणच्या जनतेला त्यांची सत्ता नको होती. जनतेनं आंदोलन सुरू केलं. ते प्रचंड मोठं झालं. आंदोलनात घोषणा दिल्या जात होत्या, डेथ टू खामेनी. हे आंदोलन इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनी यांच्या विरुद्ध सुरू होतं. 1 मार्च 2026 तेहरानमध्ये पुन्हा लाखो लोक रस्त्यावरती जमले. यावेळी सुद्धा लोक एकत्र येण्यामागचं कारण खामेनी हेच होते. पण आता खामेनी यांचा खरंच मृत्यू झाला होता आणि आश्चर्याचं म्हणजे ही लोक त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमली होती. फक्त 3 महिन्यांच्या आत इराणमध्ये इतका मोठा बदल झाला. एवढ्या कमी काळात जनतेचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. डिसेंबरमध्ये ज्या खामेनी विरुद्ध इराणची जनता पेटून उठली होती, तेच खामेनी आता या जनतेचे नायक बनले होते. या मागचं कारण काय? तर खामेनी यांनी दिलेलं बलिदान. खामेनी हे अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात ठार झाले. त्यांच्या मृत्यूवरती जगभरातल्या शियापंथीयांकडून शोक व्यक्त करण्यात आला. लखनौ, श्रीनगर, जम्मू, दिल्ली, भारतातल्या अनेक शहरांमध्ये हजारो लोक खामेनी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र जमले. युद्धामध्ये ठार झालेल्या खामेनी यांना आता शहीद असा दर्जा दिला जातोय. ही घटना फक्त इराणच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने नाही, तर शियापंथीयांच्या दृष्टीनेही महत्त्वाची आहे. पण खामेनी यांच्या मृत्यूमुळे त्यांच्याबाबतचं सगळं नरेटिव्ह कसं बदललं? खामेनी हे शहीद झाले असं का म्हटलं जातंय? शियापंथीयांमध्ये शहीद होण्याचं महत्त्व किती आहे? खामेनी यांच्या मृत्यूमागचा धार्मिक अँगल समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्याला आधी खामेनी हे शियापंथीयांसाठी किती महत्त्वाचे होते हे समजून घ्यावं लागेल. खामेनी हे इराणमधल्या इस्लामिक राजवटीचे सर्वोच्च नेते होते. अशी राजवट जी मागच्या 47 वर्षांपासून अमेरिकेसारख्या पाश्चिमात्य देशांना आव्हान देतेय. महत्त्वाचं म्हणजे ही राजवट अमेरिकेचा प्रभाव असलेल्या शहा राजवटीविरुद्ध क्रांती करून सत्तेत आली होती. त्यामुळे शियापंथीयांमध्ये खामेनी यांच्याकडे इस्लामचे संरक्षक म्हणून पाहिलं जात होतं. त्यांच्या अनुयायांसाठी त्यांचा प्रत्येक राजकीय आदेश हा धार्मिक कर्तव्याप्रमाणे होता. पण खामेनी यांची फक्त इराणचे सुप्रीम लीडर ही एकमेव ओळख नव्हती. ते शियापंथीयांच्या सर्वोच्च धर्मगुरूंपैकी एक होते. अनेकांसाठी ते आध्यात्मिक नेते होते. त्यांच्या मृत्यूनंतर भारतातल्या अनेक शियापंथीयांनी 3 दिवस शोक पाळला. आम्ही यावर्षी ईद साजरी करणार नाही असंही अनेकांनी म्हटलं. खामेनी यांना आता शियापंथीयांकडून शहीद असा दर्जा दिला जातोय. त्यांनी धर्मासाठी सर्वोच्च बलिदान दिलं असं म्हटलं जातंय. पण शियापंथीयांमध्ये शहादतला एवढं महत्त्व का आहे? खामेनी यांना शहीद दर्जा का मिळालाय ते समजून घेऊ. शहादत ही शियापंथीयांची प्रमुख ओळख मानली जाते. बलिदान हे या पंथांच्या आध्यात्मिक जीवनाचा मुख्य आधारस्तंभ आहे. या सगळ्या मागचं कारण आहे आजपासून जवळपास 1400 वर्षांपूर्वी घडलेलं एक युद्ध. या युद्धाला बॅटल ऑफ करबाला असं म्हणतात. आता हे युद्ध का झालं होतं, त्याचा इतिहास काय ते सविस्तर समजून घेऊ. हे युद्ध झालं होतं यजीद इब्न मुआविया आणि हुसेन इब्न अली यांच्यात. इसवी सनाच्या 7व्या शतकात आजच्या इराकमध्ये उमय्यद राजवटीचं साम्राज्य होतं. उमय्यद ही इस्लाम धर्माची पहिली राजवट होती. मुआविया इब्न अबी सुफियान हे या राजवटीचे बादशाह होते. यजीद हा बादशहाचा मुलगा म्हणजेच राजपुत्र होता. बादशहाला आपल्या मृत्यूनंतर मुलगा यजीद याला इस्लामचा खलिफा बनवायचं होतं. पण यजीदवर आरोप व्हायचा की तो दारूच्या आहारी गेलेला आहे, तो भ्रष्ट आणि जुलमी आहे. त्यामुळे अनेकांचा याला विरोध होता. विरोध करणाऱ्यांपैकी एक होते हुसेन इब्न अली, मोहम्मद पैगंबर यांचे नातू. हुसेन यांचं म्हणणं होतं की खिलाफत म्हणजे मोहम्मद पैगंबर यांचा वारसा आहे. त्यामुळे खलिफा हे पद अशाच व्यक्तीला मिळावं जी व्यक्ती त्या पदासाठी योग्य असेल. केवळ बादशहाचा मुलगा म्हणून यजीद याला खलिफा बनवण्याला हुसेन यांचा विरोध होता. त्यावेळी बादशहानं हुसेन यांचं मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला होता. पण हुसेन हे आपल्या भूमिकेवरती ठाम राहिले. इसवी सन 680 मध्ये बादशहाचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर यजीद यानं लगेच सत्ता आपल्या हाती घेतली. सत्तेत आल्यावर त्यानं जो पहिला आदेश दिला त्यामुळे इस्लाम धर्माची संपूर्ण दिशा बदलली. यजीद यानं मदिनाच्या गव्हर्नरला एक पत्र लिहिलं. पत्रात त्यानं म्हटलं की हुसेन कडून माझ्या प्रति निष्ठेची शपथ लिहून घ्या. जर त्यानं अशी शपथ दिली नाही तर त्याचं मुंडकं कापून मला आणून द्या. यजीदच्या या आदेशानं मोठी खळबळ माजली.
आदेश हुसेन यांच्यापर्यंत पोहोचला. त्यांना माहिती होतं की गव्हर्नरला यजीदचा आदेश पाळावाच लागेल. त्यामुळे हुसेन यांनी त्याच रात्री मदिना सोडलं आणि ते कुटुंबासह मक्का इथे गेले. मक्का हे इस्लाम धर्मियांचं सर्वात पवित्र शहर मानले जातं. हुसेन हे मक्कामध्ये असताना त्यांना यजीद विरुद्ध लढण्यासाठी अनेक लोकांचा पाठिंबा मिळाला. सध्याच्या इराकमध्ये कुफा हे शहर आहे. या शहरातून हुसेन यांना हजारो पत्र मिळाली. पत्र लिहिणाऱ्यांनी म्हटलं होतं की त्यांचा यजीद विरुद्ध लढण्यासाठी हुसेन यांना पाठिंबा आहे. हे कळाल्यानंतर हुसेन यांचा उत्साह वाढला आणि त्यांनी यजीद विरुद्ध लढायचं ठरवलं. कुफा शहरातून एवढा पाठिंबा मिळाल्यानंतर हुसेन यांनी त्या शहरामध्ये जायचं ठरवलं. अशा प्रकारे त्यांनी मक्का इथून आपल्या समर्थकांसह कुफाच्या दिशेनं प्रवास सुरू केला. पण इकडे यजीद याला या सगळ्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे कुफा शहरात जे काही घडतंय ते दडपण्यासाठी यजीद यानं आपल्या एका गव्हर्नरला त्या शहरात पाठवलं. गव्हर्नर कुफामध्ये गेला. त्यानं एक फरमान जाहीर केलं. फरमान होतं, जो कोणी यजीद विरुद्ध हुसेन यांना पाठिंबा देईल त्याला फाशीवर चढवलं जाईल. यामुळे वातावरण बदललं आणि घाबरलेल्या लोकांनी लगेच यजीदला आपला पाठिंबा जाहीर केला. पण तोपर्यंत हुसेन हे मक्का सोडून कुफाच्या दिशेने निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक समर्थकही होते. मात्र कुफामध्ये जे काही घडलं त्याची बातमी या समर्थकांपर्यंत पोहोचली आणि परिस्थिती बदलली. अनेकांनी यजीदच्या भीतीनं हुसेन यांची साथ सोडून दिली. शेवटी हुसेन यांच्या सोबत उरले ते फक्त 72 जण. या 72 जणांनी हुसेन यांना परत फिरण्याची विनंती केली. पण हुसेन म्हणाले, आता खूप उशीर झालाय, जे व्हायचंय ते होईल. अशा प्रकारे हुसेन आणि त्यांच्या समर्थकांनी आपला प्रवास सुरूच ठेवला. ते इराकच्या सीमेत दाखल झाले आणि करबाला या ठिकाणी पोहोचले. पण तिथे पोहोचल्यानंतर यजीद यांच्या सैन्यानं हुसेन आणि त्यांच्या समर्थकांना गाठलं. सैनिकांची संख्या 5000च्या आसपास होती. या सैनिकांनी तिथे पोहोचल्यानंतर पहिलं काम केलं ते म्हणजे त्यांनी युफ्रेटिस नदीचं पाणी बंद केलं. त्यामुळे करबालाच्या वाळवंटात तंबू टाकलेल्या हुसेन आणि त्यांच्या समर्थकांना पाणी मिळणं बंद झालं. तो इस्लामच्या मोहरम महिन्याचा 7वा दिवस होता. पुढचे सलग 3 दिवस कोणालाही पाण्याचा थेंब मिळाला नाही. या दरम्यान हुसेन यांनी आपल्या समर्थकांना शेवटची संधी दिली होती. अंधाराचा फायदा घेऊन पळून जा असं ते म्हणाले. पण कोणीच त्यांना सोडून गेलं नाही. अखेर मोहरमच्या 10व्या दिवशी युद्धाला सुरुवात झाली. खरं तर हे युद्ध नव्हतंच. यजीदच्या विशाल सैन्यासमोर हुसेन आणि त्यांच्या समर्थकांचा काहीच निभाव लागणार नव्हता. हळूहळू हुसेन यांचा एक एक साथीदार शहीद व्हायला लागला. सगळ्यांचा मृत्यू झाला आणि शेवटी हुसेन एकटे उरले. ते गंभीररित्या जखमी झाले होते, पण त्यांनी हार मानली नाही. अखेर एका सैनिकानं हुसेन यांचा शिरच्छेद केला. अशा प्रकारे हुसेन शहीद झाले. ही घटना इतिहासात बॅटल ऑफ करबाला म्हणून अजरामर झाली. हुसेन यांची शहादत म्हणजे जुलमी सत्ता आणि भ्रष्टाचाराविरुद्धचा सर्वोच्च लढा मानला जातो. हुसेन यांनी यजीद याच्या प्रती आपली निष्ठा वाहण्यास नकार दिला. यासाठी त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे इस्लाम धर्मियात या घटनेचं प्रचंड महत्त्व आहे. शिया पंथीयांचा विश्वास आहे की हुसेन आणि त्यांच्या कुटुंबियांनी खऱ्या इस्लामचं रक्षण करण्यासाठी आपला जीव दिला. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी हुसेन हे अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहिले. त्यांनी घाबरून माघार घेतली नाही. ते शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले. आता सुप्रीम लीडर खामेनेई यांचे समर्थक सुद्धा त्यांना याच नजरेतून पाहतायत. त्यांच्या समर्थकांच्या मते ज्याप्रमाणे हुसेन हे यजीद विरुद्ध लढले तसंच खामेनेई यांनी सुद्धा अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध लढा दिला. खामेनेई यांनी पाश्चात्य देशांचा विरोध केला. त्या देशांनी कितीही दबाव टाकला तरी खामेनेई त्यांच्या पुढे झुकले नाहीत. खामेनेई यांच्या पुढेही हार मानण्याचा पर्याय होता, पण ते त्यांच्या तत्वावर टिकून राहिले. ते शेवटपर्यंत शरण आले नाहीत. याची सर्वोच्च किंमत त्यांना चुकवावी लागली. खामेनेई यांनी सुद्धा हुसेन यांच्याप्रमाणे सर्वोच्च कुर्बानी दिली असं नॅरेटिव्ह आता तयार केले जाते. खामेनेई हे शहीद झाले असं म्हटलं जाते ते यामुळेच. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? खामेनेई यांनी सुद्धा हुसेन इब्न अली यांच्याप्रमाणे शहादत स्वीकारली का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.